सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तासगावमध्ये स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने आराराबा पाटील क्रीडा संकुलनाच्या मैदानावर 35वी किशोर किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे नेटके आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये किशोर गटात योग मराठा सांगलीवाडी तर किशोरी गटात शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजेत्या चषकावर नाव कोरले। सांगली जिल्ह्यातून मुलांच्या 45 तर मुलींच्या 26 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता। तांत्रिक कमिटी सदस्य अनिल माने, मधुकर साळुंके, विकास कामटे, प्राध्यापक वैभव पाटील आणि प्राध्यापक जमदाडे यांनी खेळाडूंची वजन आणि कागदपत्र तपासणी केली। स्पर्धा 11 ते 13 फेब्रुवारी अखेर संध्याकाळ सत्रात खेळवण्यात आल्या। पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मुलांच्या साखळी पद्धतीने सामने खेळवण्यात आले। यातून 20 संघांनी बाद पद्धतीत प्रवेश केला, तर तिसऱ्या दिवशी मुलांचे बाद पद्धतीने आणि मुलींच्या साखळी पद्धतीच्या सामन्याने स्पर्धेत सुरुवात करण्यात आली। सामने अगदी अटीतटीचे झाले। स्पर्धेदरम्यान किशोर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी कासेगावचे ज्ञानदेव उर्फ तात्या पाटील, स्वराज्य तासगावचे अभिजित कोळेकर आणि युवक मराठा सांगलीवाडीचे सूरज शेवाळे, तर किशोर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी राजाराम स्पोर्ट्स क्लब माधवनगरचे आदिक पाटील, आझाद व्यायाम मंडळ सांगलीचे महेश गोडके आणि शिवाजी उदय इस्लामपूरच्या अनिसा शेख या निवड समिती सदस्य मैदानात प्रत्येक संघातील खेळाडूंवर लक्ष ठेवून होते। मुलांच्या उपांत्य फेरींच्या सामन्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला। पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा समजून पंचाचे अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याने पंचांनी चालू सामना अर्धवट सोडला। बराच वेळ गोंधळ सुरू राहिला। अखेर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके आणि महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर पाटील यांनी घडलेल्या घटनेकडे दुर्लक्ष करून स्पर्धा घेण्याचा आदेश पंचांना दिला। मात्र या 2 पंचांनी स्पर्धा घेण्यास नकार दिल्याने दुसऱ्या 2 पंचांनी राहिलेला अर्धवट सामना पूर्ण केला। किशोर मुलांच्यामध्ये प्रतिस्पर्धी संघांना चितपट करत अंतिम सामन्यासाठी विश्वशांती कामेरी आणि योग मराठा सांगलीवाडी हे संघ येऊन पोहोचले। या दोन्ही संघात विजयासाठी चुरशीची लढत झाली। मात्र सुरुवातीपासूनच योग मराठा सांगलीवाडी या संघाने आघाडी घेत विजयाच्या चषकावर नाव कोरले, तर विश्वशांती कामेरी या संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। योग मराठा सांगलीवाडी या संघाकडून अवघ्या 1 गुणांनी पराजित झालेला स्वराज्य फाउंडेशन तासगाव हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि 4था क्रमांक शिवसम्राट वाजेगाव या संघाला देण्यात आला। किशोरी गटामध्ये पुन्हा एकदा शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघाने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून आपली विजयाची परंपरा कायम राखली, तर राजाराम स्पोर्ट्स क्लब माधवनगर या संघाने दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली। तिसरा क्रमांक प्रोग्रेस आरोग्य या संघाने मिळवला, तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी शिवाजी व्यायाम मंडळ वाळव्याचा ब हा संघ ठरला। या स्पर्धेत विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। स्पर्धा पार पडण्यासाठी पंचांनी मोलाची भूमिका बजावल्याबद्दल पंचप्रमुख आलम मुजावर यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. सुहास वटकर यांनी केलं।